श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय गिरिगिरिनाथ जय गुरु श्रीपाद रामदास महाराज जय गुरु पांडुरंगाला महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ब्रह्म चैतन्य महाराज की जय महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दत्तं मुनित्रये समागत चित्तान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामार्थ केला जयाची मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं कुरु कृपा हे पायावरी आवार करी नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दं पूर्ण ब्रह्मपरान ईशमालन्धि वल्लभं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वं नमः। ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझी आरसना हरि गुण वर्णवी हरि गुण विशाल पावना वदवी तू कृपा करुणा मी मूढमती दीन मनोनी कीव भागितसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णीन बीजा एका वंदितसे चरणा सद्गुरूंचे 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 आदरे दत्तात्रय हरिकृष्ण उन्मत्तानंददायको दिगंबरो मुनिर्बाल पिशाच ज्ञानसार अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपा या ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे तेव्हा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मद घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे तेव्हा पांडुरंगा करू प्रथम नमन
दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबा श्री सद्गुरु दास तुका जगद्गुरु तुकोबारा या भंगातून माता पित्याला धन्यता देता. धन्य माता पिता ज्याच्या कुळामध्ये सात्विक कन्यापुत्र जन्माला येतात त्याच्या माता पित्याला मला धन्यता देतात. जे गीता भागवत श्रवण करतात ज्या कुळात त्यांना धन्यता देतात. असे जे कोणी असतील त्यांची मज घडो सेवा माझ्या दैवापार नाही का? हित हित म्हणजे नेमकं कोणतं हित आहे? हित कळालं साधू महापुरुषांना. हित सांगण्याकरता जगद्गुरु आले ना. खरं हित जीवाला कळत नाही ना. नाही. हिताच्या ठिकाणी जीव जागा असता तर मग संतांना कायला यावं लागलं असतं. सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया जन्म घालू नये वाया उत्तम मानवाची काया. हा दुसऱ्यांचा गेला चाला पण माणसाचा तरी वायाला गेला नाही पाहिजे ना. हे सगळं गाथा कोणा करताय? आपल्या करताच आहे ना. बाकीच्या योनी करता नाही. तो फक्त माणसाच्या शरीरामध्ये ज्ञान दिलेलं आहे देवाना. त्यांच्या करता हे ग्रंथ आहे नाही का. हित म्हणजे कल्याण. खरं हित म्हणजे आपलं कल्याण व्हावं, आपलं जीवन कृतार्थ व्हावं, भगवत स्वरूपाचं ज्ञान प्राप्त व्हावं, आपल्याला जन्म मरण खंडावं. त्याच्याकरता हे मनुष्य शरीर दिलंय देवानं, बनवलंच त्याच्याकरता. आता आपण कशा करता वापरतो आज याचं त्याचं भाग्य नाही. संतांचं कामी ते करीत राहणार. वाज तसे बोंब कोणी नायकती कानी. आता ते सांगण्याकरताच आलेले असतात. विठू भक्तीचा टांगोरा कळी काळाशी तुकोबाराय जे हिताच्या ठिकाणी जागे त्यांना नाही धन्यता देती. कोणाला धन्यता देतात? त्यांच्या माता पित्यांना. हा ते तर मग आपल्याला त्यांचा विचार पाहिला करावा लागेल. जगद्गुरु तुकोबाराय धन्यता हिताच्या ठिकाणी जागे त्यांना नाही देत. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. कोण धन्य? माता पिता धन्य. परमार्थ भक्त करतोय आणि धन्यता माता पित्याला. आपल्याला विचार कोणाच करावा लागेल ना अगोदर? माता पित्याचाच विचार करावा लागेल ना. विठ्ठल पंतांचा रुक्मिणी मातेचा अगोदर विचार करावा लागेल. धन्यता कोणला आहे? त्यांचा त्याग आहे ना त्याच्या माग. पायाशिवाय घर नाही ना. हे का धन्यता देतात? कारण आहे ना. प्रल्हाद घडवला का यदू मातेना. प्रल्हादाचं चरित्र दिव्य झालं. पुढं भागवतामध्ये किती भक्तराज प्रल्हादाचं चरित्र मोठं आलं. पण तो घडवण्यामाग कोणाचा तरी हात आहे ना. म्हणून धन्यता.
आपण आंबे खातो आता, पण लावेल कोण आहे ती? पहिलेच लावेल आहे ना आपल्या वडिलांनी. हम्म. म्हणजे कसं कयादू मातेचं धन्यता आहे. हिरण्यकश्यपू तपश्चर्येला गेला होता ना. हा. बऱ्याच वेळा आपण ऐकलं कथेमध्ये तिथे गेल्यानंतर मग त्याला ते पोपटाचा आवाज यायचा. पक्षी म्हणायचे श्री नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण. हा गडी माग आला ना, म्हणजे अपशकुन झाला. तपाला गेला होता ना. कयादूंना विचारलं, तुम्ही तपाला गेले होते माग काहून आले? काय म्हणले, तिथं मी गेलो आणि ती पोपट सारखा म्हणायला लागला नारायण नारायण नारायण. पक्षी पुढे नारायण नारायण म्हणत असते म्हणे. रात्रीचा प्रसंग 108 वेळा म्हणून घेतलं. नारायण नामाचं चिंतन करून घेतलं 108 वेळा. ते म्हणायचं खरंच म्हणत होता. काय म्हणत होता? नारायण नारायण. कसं म्हणत होता? नारायण नारायण नारायण. युक्ती प्रयुक्तीना 108 वेळा त्याच्याकडून जपच करून घेतला आणि संग घडला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाचला कृष्णदासा. पुढं मग तो तपाला गेला. कयादूला या मंडळीने इंद्र वगैरे यांना सगळ्यात मोठी भीती असते ना तपाला गेल्यावर. आणि मग तिथं नारद ऋषी आले. नारदाला माहिती होतं ना पुढचं भविष्य काय आहे ते. हिच्या पोटी हिरा जन्माला येणार आहे. मग आश्रमावर आणलं. काय नाही म्हणे, आता इथं निर्भयपणे राहायचं, चाल तपश्चर्या कर. पण त्या कयादूना ऋषींना काय विचारलं होतं? धन्य माता पिता तयाची. कयादूना नारद ऋषींना विचारलं, मला असा धर्मज्ञ मुलगा जन्माला येण्याकरता मी काय करू? माझ्या पोटाला फक्त राज जन्माला यावाची माझी इच्छा, मी काय करू म्हणले. तुकाराम महाराज फुकट धन्यता नाही देत. तळमळ कशा करताय? मग तिला उपाय सांगितला ना, हित सांगितलं ना. आता इथे निर्भय आश्रमामध्ये खुशाल चिंतन कर म्हणली तू भगवंताचं. कथा कीर्तन ऐकायचं. म्हणून तो प्रल्हाद जन्माला आला. हिताच्या ठिकाणी जे जागे, थोडं प्रल्हादाचं चरित्र भरपूर मोठे नाही का. 18 का 17 वेळा त्याच्यावर असे प्रसंग आले जीव घेण्याचे, पण त्याच्या केसाला धक्का नाही लागत ना. करा. मोबाईलचे बटन कोणाचे दबू राहिले पहा बरं, चेक करून. दबू राहिले का? दाबीचे का? लक्षात यायला पाहिजे. किती वेळ झाले? तात्पर्य हिताच्या ठिकाणी जागी असल्यामुळं कयादू मातेनं विचारलं मला असा मुलगा पाहिजे. नारदांच्या कृपेनं तो फक्त प्रल्हाद जन्माला आला. आपुलिया हिता जो अशी जागता, धन्य माता पिता. कुळी कन्या पुत्र, अगोदर कन्याचं नाव घेतलंय. बऱ्याच ठिकाणी कन्याचंच नाव अगोदर आहे. सकल तीर्थाची या धुरे जे का माता पितरी, मातेचा नाव अगोदर, कन्याचं नाव अगोदर, अजून काही पुढे अजून पुढं असं नाव. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ.
मातृ पितृ भ्राता. मातृ पितृ भ्राता या आईचंच नाव अगोदर आहे. काही ठिकाणी कन्येचं नाव अगोदर आहे. त्याचं कारण आहे दोन्ही कुळाचा उद्धार करते ना. एक सात्विक कन्या जन्माला आली तर ती आपल्या आई वडिलांच्या कुळाचा उद्धार करते आणि सासरच्या करते ना. म्हणून अगोदर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कारण सत्वगुणामध्ये ज्ञान आहे ना, तमोगुणात ज्ञान नाही, रजोगुणात ज्ञान नाही झालं तरी टिकत नाही. ते किती आग्रह करून माळ घातली ते काढीतात ना परत. सत्वगुणात जर आला तर मग तो काढीत नाही, फार कोरोना ते काढीत नाही. सत्वगुण हा परमार्थाला अनुकूल आहे. तो का म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी सदा परमार्थ करावा. पायन ठेवा वाडमार्गी. आडमार्गी कोणी जन जे जातील त्याची न काढील तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारी तुझी अशी. आपण तरला नव्हे ते नवल कुळ धरले आणि काची. आणि हे फक्त संतच करू शकतात. सत्वगुणाचं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. सत्वगुणामध्ये येण्याकरता फार त्याला त्रास घ्यावा लागतो. आहार विहार विकार विहार. जसं मन तशी बुद्धी होती, जसं आहार तसं मन होतं, बुद्धी होती. आहार विहार गीतेमध्ये सांगितलं ना, युक्त आहार विहार. म्हणजे सत्वगुणात राहण्याकरता सगळीच अनुकूलता लागते, संगती लागते चांगली. नाही तर मग सत्वगुणातून रजोगुणात जायला काय वेळ लागतो. रजोगुणातून तमोगुणात जायला वेळ नाही लागत. त्याच्याकरता सगळं माळ घातली म्हणजे नियमात जीवन राहतं ना मग. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपुलिया हिता जो असे जागता. आता जागा का असा असतोय, आपण सावध झालो रात्री आपण ऐकलं. जागर राहणं, आपल्या हिताच्या ठिकाणी जागर राहणं म्हणजे सावध राहणं, म्हणजे विवेकावर राहणं. जो विवेकावर आहे ना त्याचा व्यर्थ वेळ व्हायला जात नाही ना. तो भगवंताचं चिंतन करतो, नामस्मरण करतो, हरिपाठ करतो, काहीतरी म्हणजे तो विवेकावर आहे. लौकिक हित सगळ्यांना माहिती, प्रत्येक जण ते काय सांगावं लागत नाही. हे खरं हित आपुले आपण करा बरोबर. संसार बंधन सोडा. हे संसार बंधन तोडणं म्हणजे खरं हित आहे. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. दंभ म्हणजे काय. हित जर व्हावं असं वाटत असत महाराज म्हणले दंभ दूर ठेवा, चित्त शुद्ध करा पांडुरंगाची सेवा. म्हणजे सोंग नको. भक्तीचं सोंग अजिबात नको. मला जर हित व्हावं जर असं वाटत सारी पाहिजे आपण आता येणारच पुढं. आपल्या हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटते देवा. देवाला स्वतः हरिक वाटतो ना. का बरं. देवाचे लेकरच आहे ना आपण. देवानं आपल्याला हे मनुष्य शरीर दिलंच त्याच्या करता ना. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडशी नारायण नाशे भव दुःखाय
नाशे जीवपणा भवरोग नासे जीवपणा भवरोग. जीवपणा भवरोग. म्हणजे आपल्याला हे इंद्रिय कशा करता दिले? पशु का होत पनैया नरका कछु नाही होत, नर करणी करीतो नरका नारायण पंजा. म्हणून देवाला हरिक वाटतो. देवाला का हरिक वाटतो? आपण दिले गर्भात वचन देवा करीन भजन, जग जीवन नारायण करीन चिंतन तयाचे, तो या भिवरीच्या तिरी. त्या पांडुरंगाला आपण वचन दिलं होतं ना पोटामध्ये, एक वेळ करी या दुःखा वेगळे आठवीन पाय हा माझा नव दुरीताची जाळी. आतमध्ये गर्भवासातलं दुःख संतांनी सगळं त्याचं वर्णन केलं ना. त्यावेळेस आपण वचन गेलं तुका म्हणे काया करी न करू हे त्यावेळेस आपण. आणि मग जर सत्वगुणात आलो हे साधलं तर मग देवाला आनंद होणं साहजिकच आहे ना. ना मुलगा 1 नंबरना पास आल्यावर आई वडिलांना आनंद होणारच आहे ना. हरिक होणार आहे. मग तो आपला मायबाप आहे त्याला हरिक होणार आहे. म्हणून त्याचं हरिक वाटे देवा. जीव मुक्त झाला संतांना वाटतं यथार्थ झालं आपलं जीवन. जीव मुक्त झाला तर भगवंताला सुद्धा काय वाटतं हरिक, त्याचं हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची. गीता अरे 2 पिनल कोडे बाबा सांगायचे श्रीपाद बाबा. एक दिवाणी आणि एक फौजदारी. न्यायालयामध्ये 2 पिनल कोड असतात. तसे हे आपले हिंदू धर्माचे 2 पिनल कोडे. कोर्टामध्ये गीता असते ना. गीता भागवत करीती श्रवण. बाकीचे सगळे ग्रंथाला आधार गीता आहे. सांगणारा एक आहे, ऐकणारे दोन्ही. सांगणारा परमात्मा आहे. ऐकली अर्जुनानं म्हणून गीता, ऐकली उद्धवानं म्हणून भागवत. पण सांगणारा एक आहे, तत्व एक आहे. दोन्हींचा मूळ अर्थ एकच. गीतेमध्ये मूळ उद्धाराचा विषय. गीतेमध्ये काही दिसतंय का दुसरं काही कथा विथा काही असं नाही ना. म्हणजे त्याला उद्धार करायचा त्यानं गीता म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर काही काय म्हणते ओव्या संस्कृती. आता माऊलीने त्याच्याकडे तर अवतार घेतला. आता ते ओव्या मराठीचे तरी काही म्हणते ते ओव्या समजत नाही. आता ते ओव्या कुठं संस्कृत मध्ये श्लोक आहे का संस्कृत मध्ये. ज्ञानेश्वरी जरी वाचली तरी आपल्याला कृपा होत असते. म्हणून गीता भागवत करीती श्रवण जरी वाचता नाही आलं श्रवण जरी केलं तरी ज्ञान प्राप्त होतं नाही का सोप्या भाषेमध्ये. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. हे अवघड सगळ्यात अवघड असंत अखंड चिंतन विठोबाचे. ज्याला जमलं त्याचा पार झाला समजायचा. कारण सगळं वर्म इथंच आहे. चिंतनाना काय होतं भगवत स्वरूपता प्राप्त होती. जीव शिव होऊन जातो. काय राहतं खाली नाही का. असा जो कोणी असन गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अशांची मला सेवा घडावी. जगद्गुरु तुकोबाराय. आता जगद्गुरु तुकोबाराय काय सामान्य आहे का. जगद्गुरु तुकोबाराय नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ. ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला असे जे कोणी असतील कुळी कन्या पुत्र हिताच्या ठिकाणी जागी त्यांची सेवा घडावी. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा.
तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. हे असं व्हावं आपण नाही का. जगद्गुरु तुकोबारायांना काय अपेक्षा आहे का असं व्हावं तुम्ही. मग आपला बी हरिक वाटन ना देवाला. बरं झालं बाबा त्याला मनुष्य शरीर दिलं. मनुष्य शरीर हे मुक्तीचं द्वार आहे ना. आणि मग संतांकडे गेला, ज्ञान प्राप्त करून घेतलं. सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तनू म्हणू दिवे चरणाशी लागावी अगरवत्ती करावी तस्य सकळ. त्या ज्ञानानं जीव मुक्त होतो आणि मग संतांना आनंद होतो, भगवंताला आनंद होतो. तयाचा हरिक वाटे देवा. त्या पद्धतीनं आपलं जीवन असं घडावं. पुढचा अभंग अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव स्वैरा देव स्वैरा देव स्वैरा दिनाचा. आपुल्याच वैभवी शृंगारावी निर्मळ तुका म्हणी देवी सवी प्रेम द्यावी प्रीतीचे. आता अभंग थोडा अंतरंग अभंग आहे. देव काय घेतो. देव गोडी घेतो पण अंतरीची घेतो गोडी. आता आपलं भगवंतालाच माहिती आतमध्ये कसं आहे नाही का. भगवंत वरून पाहत नाही. त्याचा अर्थ वरून आपण हिरावा याचा अर्थ असा नाही, पण आपला भर जास्त वरून व्यवस्थित पाहिजे आतलं नाही का. भर त्याच्यावर असतं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय ते अंतरीची घेतो गोडी. आतमध्ये किती आपलं भगवंतावर प्रेम आहे का संसारावर प्रेम आहे त्याला कळत असताना देवावर किती प्रेम आहे. गोपींचं देवावर किती प्रेम होतं. मग त्यांनी संसार सोडला नाही. संसार सोडण्याचा विषय नसतो, आसक्ती. म्हणून भगवान परमात्मा अंतरीची घेतो गोडी. ज्याच्या अंतकरणामध्ये पवित्र अंतकरण भगवंताबद्दल अनुराग आहे ती गोडी घेतो देव. देवाला बाकीचं काही लागत नाही. पत्रम पुष्पम फलम स्वयं हे निमित्त आहे काहीतरी. शबरी मातेच्या अंतकरणातला भाव देवाना पाहिला. बोर हे निमित्त आहे, एक साधन आहे. ते एक निमिष आहे. ती भजा वया लागी निमिष आहे ना त्यात. पण खरं अंतरामध्ये काय गोडी होती शबरी मातेच्या ती देव पाहत असतो. देव भावाचा भोकेला हाची दुष्काळ तयाला. आतमधलं वैराग्य देव पाहतो. काय येतं वैराग्य, काय गोडी. आणि वैराग्याची गोडी येत नाही ना. काय प्रेम आहे देवाबद्दल. वंका पंका राका. नामदेव महाराजांच्या कुंभाराच्या पोरीचं भांडण झालं होतं चंद्रभागेवर. काहीतरी 2 वेळा धुतला अंगावर पाणी उडालं म्हणून. चांगलंच झालं. मग चांगलं घरी झाल्यावर मग ते भांडण पार घरी गेलं. मग ते म्हणे तो बाप असा आहे नामदेव. ते म्हणे तो बाप असा आहे कुंभार आहे. इतकं पेटलं ते पार घरी गेलं ना. त्या पोरीला समजावण्याकरता मग ठीक आहे बा म्हणजे कोण श्रेष्ठ आहे बा. नामदेव महाराज आता देवाचे लाडके आहेतच असं नाही. त्यांच्या अंतःकरणात प्रेम आहेच, पण ते दुसरं कोणाला मानित नव्हते ना. मग दुसरं कोणाला मानत नव्हते ना. मग ते वंका पंका त्यांची ती मुलगी त्यांच्या चरित्रामध्ये प्रेम. त्यांच्या अंतःकरणात किती भगवंताबद्दल प्रेम, किती त्याग.
अंतरीची घेतो गुढी. काय आता देवाला माहिती होतं, पण नामदेवाला थोडंच म्हणता येईल का तुझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे म्हणून. नामदेव एवढ्या जवळचा. नामदेवाला काय थोडंच म्हणता येईल का. नामदेव रडत रडत फार रवळत गेले होते ना. हा. कोण श्रेष्ठ आहे म्हणते. कुंभार का एवढा भारी म्हण. आता देवाला काय अंतरीची घेतो गुढी. आणि मग पुढं त्यांच्याकडे एक मांजर होती. तिचे पिल्ल हव्यामध्ये ते पिल्ल बसायचे. आणि मग ते कुंभारांना हवा वगैरे लावला, पेटावला. आणि मग ती मांजर पायात घुटमळायला लागली. मग त्यांच्या लक्षात आलं पिल्ल कुठे. मग त्यांच्या लक्षात आलं की पिल्ल तर गेले म्हणले माठामध्ये. हव्यात गेले ना, हवा पेटल्यावर का जवळ येऊन देतो का तो. गोजीरवाणी छोटी छोटी पिल्ल. पोरगी लागली रडायला. आणि आता शुद्ध अंतकरण भक्ताचं सर्वाभूती पायी एक वासुदेव अंतकरण द्रवलं ना. आपली मुलं काय मांजरीची मुलं काय, ती मांजर नसती पायात घोटळते म्याव म्याव करायला लागायची ना. आणि मग त्यांच्या लक्षात आलं पिल्ल गेले म्हणजे आता काय पिल्ल असतं. जर भगवंतानं ठरवलं तर वाचतील म्हणजे. प्रल्हाद अग्नीमधून वाचला होता ना. उचलून घेतला कडेवर. आता भगवंतानं ठरवल्यावर काय तो करील ते काय नव्हे मला. त्यानं ठरवल्यावर काय. अग्नीच नारायण आहे तो म्हणला. प्रल्हाद झाले केसाला धक्का लागला नाही म्हणले मग आपले पिल्ला त्यानं ठरवलं तर वाचतील बा. मग पांडुरंगाचा धावा केला. पांडुरंगाचा डोळ्याला धारा चालू आहे. नवरा बायको पांडुरंगाचे भक्त रडतात. पांडुरंगाला सांगितलं नवसच केला. एवढे जर पिल्ल वाचले तर आम्ही साऱ्या संसाराचा त्याग करून पंढरपूरला आली म्हण. इतकी त्यांना गोडी. आणि मग आवा काही एका दिवसात इजत नाही. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस उपाशी होते ती. अन्नाने पाणीने सारखा पांडुरंगाचा धावा. डोळ्याला धारा चालू आहे. पांडुरंगाचं सारखं नामस्मरण करतात. आणि मग तिसऱ्या दिवशी एक 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 मडकं जेव्हा काढलं ना. ज्या मडक्यात पिलं होती ती मडकच कच्च नाही एकदम. त्याला फार धक्का सुद्धा नाही ना 3 दिवस. भाजलंच नाही ते. मग कोण सांभाळत एवढं नाही का. अहो खाली ठेवलं तर ते म्याव 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 करीत ती पिल्लं लगेच मांजरीकडे गेले ना. हे देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट नाही का. भगवान परमात्म्यानं ठरवल्यावर काय हो काही करू शकतो तो. त्यानं जर ठरवलं वाचायचं तर काही करू शकतो तो. काय करणार आहे. सगळी सृष्टी निर्माण त्यानं केलेली आहे. अग्नी त्याच्या पुढं काय करू शकतो. पाणी त्याच्या पुढं काय करू शकतो. मग आता येईन तर नवसच केला होता ना पांडुरंगाला. लगेच ब्राह्मण बोलवले ना अख्खं घर लुटून टाकलं. काहीच ठेवलं नाही. हाय त्या कपड्यावर निघाले डायरेक्ट पंढरपूरला आले. म्हणले पांडुरंगा आता राहिलेलं आयुष्य तुझी सेवा इथं पंढरपूर मध्ये करायची म्हणते. आता ते काय करणार आहे. मग लाकडं गोळा करून आणायची वाळलेली पडलेली विकायची. निम्मे ब्राह्मणाला द्यायची. गाईला थोडा चारा द्यायचा. उरण त्याच्यामध्ये आपलं उदरभरण करायचं आणि पांडुरंगाचं नामस्मरण करायचं. आणि तिथंच वाळवंटात झोपायचं. तिथंच कथा कीर्तन ऐकायचे. चंद्रभागेत स्नान करायचं. सगळा वेळ पांडुरंगाच्या चिंतनामध्ये आहे. तीच कपडे दुसरे नाही काय नाही. पार तीच गुंडळायची कशी तरी चिंध्या. असा बराच काळ चालल्यानंतर एक दिवसाचा प्रसंग आहे. लाकडं गोळा केली. मग आता नामदेवाला दाखवून द्यायचं ना. हा बंका कुंभार किती त्याग आहे याच्याकडे. किती पांडुरंगाबद्दल गोडी आहे. किती प्रेम आहे. आता नामदेवाला सांगून तर काय कळलंच नसतं ना. काल म्हणले नाम आपल्याला जरा जायचंय म्हणते. आणि मग काय पांडुरंग निघाले. रुक्मिणी माता निघाल्या. नामदेवराय निघाले.
आणि हे सरपण गोळा करत होते लाकडं. पडलेलंच लाकूड वाळेल गोळा करायचं, मळी बांधायची आणि विकायला न्यायची. चालले असताना रुक्मिणींना परीक्षा पाहिजे ना, किती गोडी आहे प्रपंचाबद्दल यांना, का भगवंताबद्दल गोडी आहे, किती त्याग आहे, किती वैराग्य आहे, किती विवेक आहे. परीक्षा पाहिजे ना आता. पाहे जोडी भावाची. देव स्वैरा देव स्वैरा देव स्वैरा. रुक्मिणीनं असं हातातलं कंगन, नवरत्नाचं कंगन असं त्यांच्या ज्या रस्त्यावर येत होते ना, त्या रस्त्यावर टाकलं का ज्याने करून हे पाहायची आता परीक्षा. आणि मग चालला तो कुंभार पुढं. त्यानं ते पाहिलं, त्याला असं वाटलं आपली मुलगी माग आहे, पत्नी माग आहे, न जाणं हे घेतीन बा, म्हणून त्याने त्याच्यावर थोडं हे टाकलं जातं. ती पोरगी म्हणे बाबा काय मातीवर माती टाकली म्हणे. सोने रुपये आम्हा म्हणजे जी प्रती जगद्गुरु तो कुंभारांची तीच आहे ना त्या कुंभारांची. आणि मग नामदेव राहायला कळ, अरे हे सारे म्हणले अरे हे पोरीचा त्याग एवढा आहे, ते कुंभार का साधा असं का म्हणले. पंका बंका राका. आणि मग वातावरण तयार झालं असं दर्शन द्यायचं नाही यांना. एवढा त्याग, एवढा घरादाराचा त्याग, घर लुटवलंय पंढरपूर मध्ये चिंध्या गुंडाळी त्यात आणि ब्राह्मणाला निम्मा देऊन टाकी त्यात. आणि एवढा त्याग अखंड चिंतन चालू आहे. पांडुरंगानं स्वतःहून ठरवलं आता यांना दर्शन द्यायचं म्हणजे. आता यांच्या अंतरंगामध्ये वरून तर एकदम मलिन त्यांच्या वालं चिंध्या गुंडाळत होते, साली गुंडाळत होते, पण अंतरंगामध्ये भगवंताबद्दल काय प्रेम होतं त्यांच्यावाल्या. भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या समोर प्रगट झाले, सगुणात प्रगट झाले. विठ्ठल नामदेवराय पाहतात. आणि मग ज्या वेळेस त्या पंका बंका राकाला भगवंताचं साक्षात दर्शन झालं, त्यावेळेस मग काय जीवन कृतार्थ झालं ना हो. का म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. आजी संसार सुफल झाला गे माय, दिखेले पाय विठोबाची. देव काय घेतो, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव स्वैरा देव स्वैरा देव स्वैरा दिनाचा. दिन म्हणजे गरीब नाही बर का. दिन म्हणजे गरीब नाही. आपण असा सरळ सरळ अर्थ घेतला तर जमणार नाही तो. भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणात जी गोडी तिचं ग्रहण करतो. आपल्या अंतःकरणात देवाबद्दल किती प्रेम आहे हे देव पाहतो. दयाळ, दिनाचा दयाळ, दीन दयाळ. हे देव सुदीन म्हणजे पूर्ण लीन झाला. त्याच्या अंतःकरणामध्ये कोणताही अहंकार नाही राहिला. पूर्ण अहंकार रहित ज्याचं अंतःकरण झालं. आता फक्त आपल्याला आधार द्यावा. द्रौपदी जशी शेवटी अनन्य झाली ना, मग देव स्वैरा होतो. अंतकाळीचा स्वैरा. तुका म्हणे विठू धरा. तर तो स्वैरा म्हणजे काय, तोच तर खरा मालक आहे आपला. तोच तर खरा आपला मायबाप आहे नाही का. पण त्याचं नातं आपल्याला माहिती नाही. ते संत आपल्याला दाखवून देतात. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. बाकीचं लग्न लावायचं म्हणलं ब्राह्मणच लागत हो ना. आता चांगदेव बाबांचा मेळण्यात बसला तर आपल्यासारख्या मेळ होणार तसा ब्राह्मणाशिवाय. चांगदेव महाराजांना स्वतः मुक्ताबाईकडे जावं लागलं, माऊलींकडे जावं लागलं. मग त्यांनी काय फक्त नातच दाखवून दिलं ना. देव स्वैरा देव स्वैरा देव स्वैरा दिनाचा. तत्वमसी महावाक्य जोडून देते आपल्याला देवाशी. नातं जोडून देते. मुलीचं लग्न झालं, 5 मंगल झाले, अगोदर तिला नाव विचारायचं, लग्न झाल्यावर तिला नाव विचारायचं. अगोदर कोणाच सांगती,
बापाचं सांगायचं. आणि लग्न लागलं कोणाचं सांगायचं? हे नातं आहे ना आपलं आणि देवाचं नातं आहे. हे नातं जोडून देण्याचं काम संत करतात. संत दर्शनी हा लाभ पद्म नाभ म्हणून देव खरा स्वायरा आहे बरं का आपला. बाकीचे स्वैरे आहेत नाही असं नाही, पण देव स्वैरा, देव स्वैरा, देव स्वैरा दिनाचा शेवटपर्यंत सोडित नाही तो आपल्याला, नाही का? स्वैरा सोडू शकतो वेळ आली तर, नाही का? इथं त्यानं सांगितलं ते ऋणवय पण देखोनी अंगी मी तयाची. ज्यावेळेस त्याला देह त्याग करायचा ना त्याची परिचर्या करी म्हणले मी त्याचं सगळं करतो म्हणले. मग त्याचं पार सगळं जाऊ द्या, त्याला ऐकू नाही येऊ द्या, त्याला बोलता नाही येऊ द्या, त्याला नाही दिसून येऊ द्या. तनु त्यागी मी तयाची परिचर्या करी. त्याला ऋण करून ठेवलंय ना, बरं झाला म्हणजे त्यानं ऋण करून ठेवलं. माझ्यावर आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं, सेवा केली, ऋण केला, देव केला ऋणी. मग ते ऋण वय पण देखून अंगी तनु त्यागी तयाची मी परिचर्या करी. असा स्वैरा तो आपल्याला अर्धवट सोडणार नाही कधी. देव स्वैरा, देव स्वैरा, देव स्वैरा दिनाचा आपुल्याच वैभवी शृंगारावे निर्मळ. तिसऱ्या चरणात महाराज सांगतात देव हा आपल्या ऐश्वर्याने त्याला स्वच्छ शृंगार करतो. हा ऐश्वर्याने म्हणलंय. देवाकडची गुण आहे ना, दैवी संपत्ती आहे ना देवाकड. हे शृंगार कोणते? दैवी संपत्ती किती आहे एवढ्या देऊन टाकी त्याला. हे तर मेन गुण आहे देवाकड. पण ज्या दैवी संपत्ती आहे ना, अभयम पासून जे सुरू झाला आता आपण पाहिलं ना 17व्यात येतच आहे ना ते श्लोक. अभयम संस्कृती ज्ञान विज्ञान योग व्यवस्था ते म्हणजे दैवी संपत्ती ह्या सगळ्या त्या भक्ताला प्राप्त होत असते. त्यांना शृंगारित असतो देव. त्याला सगळंच असतं त्याच्याकडे त्या भक्ताला. ज्याला देव प्राप्त झाला त्याला हे दैवी संपत्ती लगेच आपोआप प्राप्त होतात. म्हणून आपण दैवी संपत्ती प्राप्त करायच्या मागे नाही लागायचं. आपण देव प्राप्त करायच्या मागे लागायचं. ते आपोआप येत असतात. गाय गेली का वासरू आपोआप मागे येतं ना. म्हणून आपला तो एक देव करून घ्या. अरे भगवंताची प्राप्ती झाली का हे सगळंच म्हणून आपल्याला सगळं भेटणार आहे. म्हणून तिसऱ्या चरणात महाराज सांगतात आपल्याच वैभवी शृंगारावी निर्मळ. तुका म्हणे जीवी सवी प्रेम द्यावे प्रीतीचे. मग देवाजवळ दुसरं जगत गुरु तुकोबाराय काहीच मागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देव त्याच्या बरोबर जेवतो आणि आपल्याविषयी प्रेम देतो. आता काय अशा भक्ताकरता देव काही करायला तयार आहे ना हो. देव वाट पाहतो अशा भक्ताची. कधी आपल्याला सेवा करायला भेटा, कधी सेवा करायला भेटा. म्हणून देव हा आपल्याविषयी भक्ताच्या अंतःकरणात असणाऱ्या गोडीचे ग्रहण करतो. अंतरीची काही जोडी भावाची ते आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण व्हावा. त्या बघत काय घ्यायचं आपण आतून. देव आतमध्येच आहे ना. काही म्हणतील त्याला कसं काय कळण बा आपल्या आतमध्ये प्रेम आहे का नाही. त्याला काय समजायचं आपण. तो आतमध्येच आहे ना. आत्माच पांडुरंग आहे ना आपला. अहो तो सगळं पाहतो. आपणच म्हणतो ना विठू जेडी स्थळी भरलाय नाही. रितात ठाव नाही कुठं उरला. आत हरी बाहेर हरी. मग तो आतलं पाहतो बाहेरचं पाहतो. म्हणून अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव स्वैरा, देव स्वैरा.
देव स्वैरा दिनाचा आपुल्याच वैभव शृंगाराची निर्मळे. जसं आई लहान मुलाला शृंगार करती, मुला करता का तिला आनंद होतो त्याचा, मुलाला काय घेणं देत. हा देवाला आवड आहे. म्हणजे सगळं ऐश्वर देऊन टाकतो, आपल्या ऐश्वर्याचे स्वच्छ शृंगार करतो, सगळं देऊन टाकतो भक्ताला, आपलं स्वरूप देतो, बाकीचं काय द्यायचं राहिलं नाही का. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देव त्याच्या बरोबर जेवतो आणि आपल्या विषयीचे प्रेम देतो. ते आपले 10 अभंग आहे ना, 10 अभंग आहे. 10व्या अभंगापर्यंत आपण आलो का भगवान परमात्म्याला नेमकं काय लागतं. देवाला लागतो भाव. तस्मात भाव न लगे द्यावे परसे वित्त, झाले एक चित्त तरी ते बहुत. हे भाव प्रेम, भावाचा बघितलेला आहे देव आतमध्ये असतं. प्रेम हे देवाचं देणं आहे ना. ते भावच आहे देणे, आणि मग ते प्रेम ज्याला मिळालं ती फार मग मुक्तीच्या पुढची भक्ती आहे ना. भगवंताना गीतेमध्ये ज्ञानेश्वरी सांगितलं ना, साजूक सुख, साजूक शब्द वापरला ना, हे जे माझं साजूक सुख आहे ना अर्जुना, अशा प्रेमळ भक्ता करता मी राखून ठेवलं म्हणले. ते तो दीन आहे नाही का, असा त्यागी आहे, त्याला सगळ्याची पार जाळून संसार बैसलो चित्तातला बरं का, डायरेक्ट नाही जाळायचं. तिथं त्याग म्हणजे बात करायचा असतो. वेदांत शास्त्र त्याला बाद म्हणतात, त्याचा नाश नाही म्हणत वेदांत शास्त्र. म्हणजे मिथ्यात्वाना बात करायचं म्हणजे आसक्ती नष्ट होईल. या गोष्टी बद्दल आसक्ती नाही, मग ती वस्तू असली काय नसली त्याचं काहीतरी नाही का. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये असं भगवंताबद्दल शुद्ध प्रेम निर्माण व्हावं. त्याच्या योगानं भगवान परमात्मा जयाची चौकटी मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जी निधी देयाची उपाशी वैराग्य गा. कुंडलिका वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की तुकाराम 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 तुकाराम.